नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं. तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये. आज मी जवळजवळ खूप महिन्यांनी व्हिडिओ अपलोड करते आहे. शॉर्ट्सच्या थ्रू मी तुम्हाला अपडेट्स देतच होते. मला स्वतःला खूप आवडतं व्हिडिओज अपलोड करायला आणि तुमच्यासोबत गप्पा मारायला, परंतु ते राहून गेलं. आजच्या व्हिडिओमध्ये मात्र मी तुम्हाला 2 गुड न्यूज सांगणार आहे. त्यातली एक गुड न्यूज ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे आणि मी खूप एक्सायटेड होते. खूप दिवसांपासून त्या गोष्टीची मी वाट बघत होते की तुमच्यासोबत कधी शेअर करेन. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भावाचं लग्न ठरलं आहे. तर त्याचा एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकला होता की येस, भावाचं लग्न ठरलं आहे आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला जाता आलं नाही. आम्ही अमेरिकेतच होतो आणि त्या पिरियडमध्ये वॉर कंडिशन्समुळे पण बऱ्याच ह्या एअरलाईन्स कॅन्सल होत होत्या, डिले होत होत्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं जाणं राहिलं. परंतु आता लग्नाला मात्र मी नक्की जाणार आहे. आणि सेकंड गुड न्यूज म्हणजे मी भारतात येते नेक्स्ट वीकला आणि मी खूप 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 एक्सायटेड आहे. आधी मी आणि मुलंच येणार आहोत आणि श्रीधर मग नंतर आम्हाला जॉईन करणार आहे. पण येस, भावाचं लग्न हा एक आनंद माझ्यासाठी खूप आहे. सध्या मग तीच तयारी चालली आहे. बॅगा भरणं माझ्या ऑलरेडी 4 वेळा पॅक करून अनपॅक करून ते झालं आहे. गेल्या आठवड्यापासून माझी शॉपिंगसुद्धा चालली आहे. सगळ्यांसाठी काहीतरी घेणं. इथल्या काही काही गोष्टी असतात ज्या आपल्याकडे भारतात मिळत नाही. आजकाल सगळं मिळायला लागलं आहे भारतात, नाही असं काहीच राहिलं नाही आहे. त्याच्यामुळे आजकाल भारतातल्या लोकांना अमेरिकेतल्या गोष्टींचं काहीही कुतूहल वाटत नाही. ही गोष्ट तितकीच खरी. परंतु काही काही गोष्टी असतात ज्या इथे छान मिळतात आणि मग मी ते विचार करते आहे सगळ्या आपल्या नातेवाईकांसाठी म्हणा किंवा घरच्यांसाठी थोडीशी शॉपिंग करायचा विचार आहे. तर आत्ता मी ॲक्च्युली तिकडेच निघाली आहे. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. अनुराग आणि अरिन प्रचंड खुश आहेत. आपण मामाच्या लग्नाला आता जायचं आहे. त्यांची प्लॅनिंग ऑलरेडी सुरू झालं आहे. तर येस, आत्ता मात्र मी शॉपिंगला जाणार आहे. आणि आज वेदर पण खूप छान आहे इथे. ॲक्च्युली आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि कडक ऊन पडतं आहे, अक्षरशः कडक ऊन पडतं आहे. तर येस, आता आपण पटकन आधी शॉपिंग करूया. मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाते. चलो, लेट्स गो. खूप छान वातावरण आहे आज बाहेर. अरिन, डोर लॉक कर. दार लावून घे अरिन. बाय. मी येते हा पटकन. ही आपली कम्युनिटी शांत एकदम. मुलांना अर्थात सुट्ट्या लागल्यात, परंतु खूप ऊन असल्यामुळे ना कोणी बाहेर खेळत नाही आहे. संध्याकाळ झाली की मग आपल्याला बरीचशी गर्दी दिसते आणि मग मुलं पण मग बाहेर येतात खेळायला. शॉपिंग करणं आणि भारतात जाण्याच्या वेळी शॉपिंग करणं ना एक वेगळाच आनंद असतो, वेगळीच एक्साइटमेंट असते. घरच्यांसाठी काय काय घेऊन जाऊ आणि काय काय नको अशी फिलिंग झालेली असते. सो येस, आता मी पटकन जाते आणि मला जे जे हवं आहे ते घेते. माझी शॉपिंग झाली आहे. मी फादर्स डे करता श्रीधरसाठी मी हा मगपड घेतला आहे. मला खूप आवडला. येस, आता आपण बिल करूया. उद्या सकाळी 9 वाजता आमची फ्लाईट आहे न्यूयॉर्कवरून. त्याच्या आधी आम्ही मग संध्याकाळी जरा फॅमिली टाईम स्पेंड केला, पार्कला आलो, थोडंसं रिलॅक्स झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मोठा प्रवास असणार आहे. फायनली माझ्या बॅगा पॅक झाल्या आहेत, वेट करून झालं आहे, बरोबर आलं आहे. सो येस, इथे रेडी आहे. श्रीधरची सुद्धा पॅक करून ठेवली आहे. मी खूप टायर्ड दिसते कारण बरीचशी कामं होती, काही ना काही चालू होतं. हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, हे पॅक करायचं आहे, ते पॅक करायचं आहे. अर्थात माझी सगळी लग्नाची शॉपिंग मोस्टली भारतातच होणार आहे, त्याच्यामुळे मला जास्त टेन्शन नाही आहे. आणि आईने ऑलरेडी माझ्यासाठी सगळी शॉपिंग करून ठेवली आहे, त्याच्यामुळे मी रिलॅक्स्ड आहे. आणि येस, आता ही सगळी तयारी माझी रेडी आहे. उद्या सकाळी आम्ही निघणार न्यूयॉर्कला. तर आता आम्ही झोपतो आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते आमचं न्यूयॉर्क टू भारत हा सगळा प्रवास.
every single day.